परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी सद्गुरु दातारा. श्री मदगोदा तटविहारा. ब्रह्ममूर्ते कौपीनांबरा. संतवरा नमो तुझ. दावी भवनदी उतरू. दीना दे निजपती अवसरू. तो हा भक्त काज कल्पतरू. संतावतारू साईंचा गताध्यायी जाहले कथन. गोड कथा नवलविंदान. साई छबीचे जलनिमज्जन. टळू निरक्षण झाले कसे. तैसीच एक भक्ताची कामना. साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना. लाविली तया ज्ञानेश्वरी वाचना. देऊनी अनुज्ञा विस्पष्ट. सारांश गुरुकृपा उजिये फिटे भवभयाचे साकडे. निश्रेयस मार्गद्वार उघडे. असुख रोकडे सुख होय. नित्यस्मरता सद्गुरु चरण. विरे विघ्नांचे विघ्नपण. मरणासीही येईल मरण. पडे विस्मरण भवदुःखा. म्हणून या समर्थाची कथा. श्रोता परिसिजे आपुल्या हिता. जयाची या श्रवणे तत्वता. अतिपावनता लाधेल. आता ये अध्यायी आपण. करू या साई स्वभाव निरूपण. कैसे मनाचे तीव्रपण. अथवा मवाळपण तयांचे. आता चित्त करूनी समाहित. परिसिले आता पर्यंत आचरित. तैसेच बाबांचे देहोत्सर्गचरित. तेही सुचित्त अवधारा. धन्य धन्य शिर्डीचे लोक. जया बाबांचे सहवास सुख. अर्धशतकाहुनीही अधिक. अतिसुखकारक जाहले. शके 1847 दक्षिणायन प्रथम मासात. विजयादशमी शुक्ल पक्षात. दिवसा देहांत बाबांचा. 9 तारीख मुसलमानी. कत्तलची रात्र तया दिनी. तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी. बुद्धाची तई बुद्ध जयंती. साईंची तई पुण्यतिथी. देवादिकांची जी जयंती. तीच पुण्यतिथी संतांची. 12:30 घंटा पडला. दशमीचा काळ संपूर्ण झाला. एकादशी आली उदयाला. निर्याण काला एकादशी. सूर्योदयाची उदयतिथी. तीच दसऱ्याची तिथी मानिती. म्हणून विजयादशमी धरिती. उत्सव करीती ते दिनी. मंगळवार कत्तलची रात. ऐसा तो दिवस अतिविख्यात. म्हणून ते दिनी साई महंत. ज्योतीत ज्योत मिळविती. वंगदेशीचा प्रसिद्ध सण. दुर्गा पूजा समाप्ती दिन. तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा. शके 1838 विजयादशमीचेच दिवशी. सायंकाळी प्रदोष समयासी. भविष्यासी सूचविले. कैसे ती कथितो अपूर्व लीला. होईल विस्मय श्रोतयाला. समर्थ साईंच्या अकळकला. तेने सकळा कळतील. इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा. फेरी परतता सायंकाळा. लीला अद्भुत वर्तली. नभप्रदेशी मेघ गडगडे. अवचित विद्युल्लता कडकडे. तेवी जमदग्नी स्वरूप रोकडे. केले प्रकट बाबांनी. सोडून शिरीचा सुकडा. काढून कफडी तडका फडका. फेडून कौपीन लंगोटा. केला भडका धुनीत. आधीच तो अग्नी सोज्वळ. साह्य होता आहुती प्रबळ. उसळला शिखांचा कल्लोळ. भक्तांस घोळ पडियेला. हे सर्व घडले अवचित्ती. न कळे काय बाबांचे चित्ती. शिलंगण काळीची ती वृत्ती. महद्भीती प्रद होती. अग्नीने पसरले निज तेज. त्याहून बाबा दिसले सतेज. झाकोळले नयन सहज. परांगमुख जन झाले. संत हस्तीचे हे अवदान. सेवून प्रसन्न अग्निनारायण. दिगंबर बनले ते जामदग्न्य. धन्य नयन देख त्यांचे. त्वेषे टवकारिले नयन. क्रोधे जाहले आरक्त नयन. म्हणती का रे आता निदान. मी मुसलमान की हिंदू. गरजोनी बाबा वदती. पहा जी मी हिंदू की यवन आजी.
निर्धारा यथेच्छ मना माझी, आशंका घ्याजी फेडून या. देखावा हा अवलोकून, मंडळी झाली कंपायमान. होईल कैसे शांतवन, नित्यचिंतन चालले. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परी बाबांचा भक्त श्रेष्ठ. धीर केला अतिनिकट, नेसवी लंगोट बाबांसी. म्हणे बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगण दसऱ्याचा सण. म्हणती माझे हेच शिलंगण, हाणती सणसण सटक्याने. येणे परी धुनीपाशी, बाबा उभे दिगंबर वेशी. चावडी होती ते दिवशी, घडते कैशी हे चिंता. नवाची चावडी 10 झाले, परी बाबा नाही स्थिरावले. लोक जग जागी तटस्थ झाले, टकमक उगेले पाहती. होता होता जाहले 11, बाबाही तेव्हा निवळले जरा. नेसोनिया लंगोट कोरा, कफनी पेहराव मग केला. चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली. पालखी फुलांनी शृंगारिली, अंगणी आणली आज्ञेने. रजत दंड पताका चवरी, छत्रध्वजादी राजोपचारी. शृंगारिली से मिरवणूक स्वारी, निघे बाहेरी एकांतरा. झाला एकची महागजरो, साईनाथांचा जय जयकार. काय वर्णावा तो गिरा गजर, आनंदापूर लोटला. मग शोधून शुभ्र धडका, बाबा डोक्यांस गुंडीती फडका. घेती चिलिमत माखू सटका, जणू तोच नेटका सुमुहूर्त. कोणी छत्री कोणी चवरी, कोणी मोरचले साजिरी. कोणी गरुड टके अब्दागिरी, घेती निजकरी वेत्रदंड. येणे परी करून यामीस, बाबांनी सुचविले सर्व त्रास. भवसागर सीमोल्लंघनास, दसराच एक सुमुहूर्त. तदनंतर एकची दसरा, बाबांनी दाखविला शिर्डी करा. पुढलची दसरा सुमुहूर्त बरा, देहधरार्पण केला की. हे न केवळ सुचविले, स्वये अनुभवा आणू निदाविले. निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नीत हविले येच दिनी. सन 1918, ते सालीचा तो सण दसरा. तोच सुमुहूर्त केला खरा, निजपरात्परा समरसले. ऐसीच बाबांची आणिक प्रचिती, लिहिता लिहिता आठविली चित्ती. की याच विजयादशमीची तिथी, निश्चित होती आधीच. शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा, झाले अतिदुखणाईत एकदा. जीवास सोसवतीन आपदा, अतिदापदायक भोक्तृत्व. उपाय काही बाकी न राहिला, पडेना जब दुखण्यास आळा. आला जीविताचा कंटाळा, अतिकदरले पाटील. होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यराती. एकाएकी बाबांची मूर्ती, त्यांचे उशागती प्रकटली. तब ते पाटील पाय धरिती, निराश होऊन बाबांस बदती. कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मज प्रति भदाजी. आला आता जीवाचा वीट, नाही मज मरणाचे संकट. मरण कधी मज देईल भेट, पाहे मी वाट एवढीच. तब त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करा चिंता चित्ती. टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करिसी ते. तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी परतली पुरती. परिणता त्याची धडगती, दिसे मज प्रति रामचंद्रा. शके 1840, दक्षिणायन आश्विन मास. विजयादशमी शुक्ल पक्ष, पावेल अक्षय पदतात्या. परी न बोलावे तयापाशी, हाय घेऊन बैसले जीवाशी. झुरणी सपडेल अहर्निशी, मरण कोणासी आवडेना. अवघी 2च वर्षे उरली, तात्याची वेळ जवळ आली. रामचंद्रास काळजी उद्भवली, बाबांची बोली वज्रलेप. तात्या पासोनी गुप्त ठेविली, बाळा शिंप्याचे कानी घातली. कोणा न कळवावी प्रार्थना केली, चिंता ती लागली उभय ताते. खरेच रामचंद्र पाटील उठला, त्याचा बिछाना तेथून सुटला. दिवस मोजता मोजता लोटला, नकळत गेला तो काळ. नवल बाबांचे बोलाचा ताळा, 40चा भाद्रपद सरला. मास आश्विन डोकावू लागला, तात्या बापडला पथारीवर. तिकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबांस भरली शिरशिरी.
तात्याचा भरवसा बाबांवरी, बाबांचा श्री हरिरक्षिता. सुटेना तात्याचा बिछाना, येववावेना बाबांचे दर्शना. अनिवार देहाच्या यातना, सोसावेना तयाते. एक तो निज व्यथा व्यथित, बाबांपाशी लागले चित्त. नाही चालवत ना हालवत, दुखणेही वाढत गेले ते. इकडे बाबांचे कण्हणे कुंथणे, दिवसेंदिवस वाढले द्विगुणे. हा हा म्हणता तेही दुखणे, अनावरपणे हटेना. म्हणता म्हणता जवळ आला दिवस, बाबांनी जो भाकित केला. बाळा शिंप्यास घाम सुटला, तैसाच पाटीला रामचंद्रा. म्हणती बाबांचे खरे होते, ऐसेच आता वाटू लागले ते. बर्वेन हे की चिन्ह दिसते, प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी, नाडी वाहू लागली कमी. तात्या पडला मरण संभ्रमी, आपतेष्टश्रमी जाहले. असो पुढे नवल वर्तले, तात्यांचेही गंडांतर टळले. तात्या राहिले बाबाच गेले, जणू मोबदले केले की. पहा आता बाबांची वाणी, नाव दिले तात्याचे लावुनी. केली तयारी निजप्रयाणी, वेळा न चुकवुनी अनुभर. नाही म्हणावे तरीही सूचना, देऊनी आणले भविष्य निदर्शना. गोष्ट घडेपर्यंत ही रचना, दिसली न मना कवणाचे. जन म्हणती तात्यांचे मरण, निज देहाचा बदला घेऊन. बाबांनी ऐसे केले निवारण, तयाचे विंदान त्या ठावे. बाबांनी देह ठेवल्या राती, अरुणोदयी सुप्रभाती. बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती, दृष्टांत देती गणुदासा. मशीद पडली ढासळोनी, अवघे शिर्डीचे तेली वाणी. त्रासवूनी सोडिले मज लागुनी, जातो तेथून मी आता. म्हणून आलो येथवरी, फुलाही मज बख्खळ डबरी. इच्छा एवढी पुरी करी, चल झडकरी शिर्डीत. इतुक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधीस्थता. ऐकून गणुदास निघाले ही वार्ता, क्षण न लागता शिर्डीस. सवे घेऊन शिष्य परिवार, येऊन या समाधी समोर. मांडिला कीर्तन भजन गजर, अष्टप्रहर नामाचा. हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोनी अतिमनोहर. प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भूवैकुंठ. नामघोषाची भरली पेठ, करविली लूट गणुदासी. दसऱ्याचीच का बाबांस प्रीती, की तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती. शुभ काळ विशेषे प्रयाण कृत्ये, हे तो विश्रुत सकळाते. हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन. तयास कोठून असेल निर्याण, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जयाना धर्म अधर्म बंधन, जाहले सकळ बंधोपशमन. जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयासी निर्याण ते काय. ब्रह्मैव संब्रह्म्याप्येति, ऐशिया साई महाराजांप्रती. नाही आगती अथवा गती, निर्याण स्थिती कैची त्या. असो उत्तर वा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण. ठाईच समरसती जयाचे प्राण, दीप निर्वासन समकाळे. देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी. निजस्वार्थ साधलियावरी, परतणे माघारी ज्याच्या त्या. या पुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक. निघून गेली वेळ अमोलिक, कीर्तिस्थायिक राहिली. ज्वर अवलियाचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत. कधी कुंथत कधी कण्हत, सदैव साव चित्त अंतरी. दिवसा अष्टघटका भरता, निर्याण काळ निकट येता. उठून बैसले ते निजसत्ता, अविकळ चित्ता माझारी. पाहोनी बाबांची तई मुद्रा, भरती आली आशा समुद्रा. की ती वेळा भयंकर अभद्रा, टळली समग्रा वाटले. असो या परी करीत खंत, सर्व वेसले असता सचिंत. पातला बाबांचा निकट अंत, घडला वृत्तांत परिसातो. क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला, न कळे काय आले मनाला. हस्तकफनीचे खिशात घातला, ती धर्मवेळा जाणून. लक्ष्मी नामे सुलक्षणी,
नामासारिखी जिची करणी नित्य निरत जी साई चरणी ती सन्निधानी तई होती. तिजला काही द्रव्यदान बाबा करीत अतिसावधान. क्षणात होणार देहावसान चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मीबाई शिंदे बाबांपाशी मशिदीमध्ये अक्षयी कामकाजा संबंधे नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाटी दरबार खुला सर्वांसाठी. बहुशहा कोणान आडकाठी मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जई सरते तेथून मंडळी घरोघर परते. जी दब दुसरे दिवशी उजाडते तेव्हाच येते मशिदी. परी भगत म्हाळसापती दादा लक्ष्मी यांची भक्ती. पाहू नितयांस रात्रीच्याही भक्ती मनाई नभती बाबांची. हीच लक्ष्मी अतिप्रीती प्रत्यही पाठवी बाबांप्रती. भाजी भाकर वेळेवरती सेवा ती किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता कळू सरेल बाबांची दयार्द्रता. श्वान सुकरी बाबांची ऐक्यता आश्चर्यचित्ता होईल. बाबा एकदा सायंकाळी भिंतीस टेकून वक्षस्थळी वारता चालता प्रेम समेळी. लक्ष्मी आली ते स्थानी. तात्या पाटील जवळ होते आणि कवरकड असता तेथे. लक्ष्मीने अभिविंदिले बाबा ते. बाबा ती येते तव वदती. लक्ष्मी लागलीसे भूक माते. बाबा मी भाकर घेऊन येते. निघाले ही आता आणि ते ऐसीच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली. भाकऱ्या भाजून घेऊन परतली. कोरड्या समवेत अवलंबे आली. सन्मुख ठेविली ती न्याहरी. बाबांनी ते पान उचलिले कुत्र्यासमोर तैसेच मांडिले. बाबा हे काय आपण केले लक्ष्मीने पुसले तात्काळ. मी जी इतुकी गेले सत्वरी हातोहाती भाजिल्या भाकरी. तयाची ही काय नबलपरी श्वानाची खरी धन केली. लागली होती तुम्हास भूक त्या भुकेचे हे काय कौतुक. वदनी सुदिलान एकही कुटक लाविली चुटक उगामज. बाबा मग तियेस वदती व्यर्थ कशाची करितेस खंती. या कुत्र्याची जे उदरपूर्ती माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का प्राणीमात्राचा एकच भुका. जरी तो मुका मी बोलका भेद असे का भुकेत. क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण तयास देती जे अन्नावदान. माझी आमुखीच ते सुदिले जाण सर्वत्र प्रमाण हे माने. प्रसंग सोपा व्यवहाराचा बोध अवघा परमार्थाचा. ऐसी उपदेश परसाईंची वाचा प्रेमरसाचा परिपाक. बोलोन सोपी प्रपंच भाषा आखीत परमार्थ रूपरेषा. न काढिता कोणाच्या वरमा दोषा शिष्य संतोषा राखीत. तेथून या उपदेशानुसार सुरू झाली लक्ष्मीची भाकर. करून ठेवी दुग्धात कुस्कर प्रेम पुरस्सर प्रत्यही. पुढे बाबा ही भक्ती प्रेमे भाकरती खाऊ लागले नियमे. वेळी होता विलंब न करमे जेवण न गमे बाबांस. होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ जरी पात्रे तई वाढली सकळ. जेवावयाचा टळे ना काळ मुखी न कवळ घालीत. निवून जाई पात्रीचे अन्न भुकेने बसतील खोळंबून. परी लक्ष्मीची भाकर आली या वीण अन्नसेवन होईना. पुढे काही दिवसांवरी बाबा ही प्रत्यही तिसरे प्रहरी शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी. सेवव्या शेजारी बैसून बाबा सेवित अतिपरिमित. शेष राधाकृष्णेस देत याच लक्ष्मीचे हस्ते देववीत. उच्छिष्टप्रीत बहुतिजला असता चालली देह विसर्जन वार्ता. ही भाकरीची भाकड कथा किमर्थ ऐसे न म्हणजे श्रोता. साई व्यापकता निदर्शक हे. हे सकल दृश्य चराचर याच्याही पैलत परात्पर. साई भरलासे निरंतर जो अज अमर तो साई. हे एक तत्व या कथेच्या पोटी. ऐसी ही गोडलक्ष्मीची गोठी सहज स्मरली उठाउठी. श्रोतयांसाठीच ती मी मानी. असो ऐसी लक्ष्मीची सेवा कैसा विसर साईंस भावा. सावधानाचा काय नवलावा वृत्तांत परिसावा सादरता. जरी आला कंठी प्राण
शरीर विलगित नाही त्राण, बाबा निज हस्ते करीती दान, देहावसान समयी तिस, एकदा 5 एकदा 4, रुपये खिशातून काढून बाहेर, ठेवीत तियेचे हातांवर, तीच की अखेर बाबांची, की ही नवविधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगण, सीमोल्लंघन दक्षिणाही, किंवा श्रीमद्भागवती श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती, ती नवलक्षण शिष्यस्थिती, तियेची स्मृती देत बाबा, एकादशाच्या दशमाध्यायी, षष्ठम श्लोकाची पहानवलाई, शिष्ये कैसी करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे, आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्धी 4ची 6, बाबा ही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतुपोटी, अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरुसेवापर, असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे, जया ठावी नाही असूया, वाचा विग्लापन करी न वाया, ई ही लक्षणी निज गुरुराया, संतोषावया झटावे, हाच साई श्री साईनाथांचा हेत, ऐसिया रूपी व्यक्त करीत, केवळ स्वकीय भक्त हितार्थ, करुणावंत संत सदा, लक्ष्मी खाऊन पिऊन सधन, नावाची कथा काय तिज लागून, तीही तितुके टाकील ओवाळून, तथापि ते दान अपूर्व तिस, परमथोर भाग्ये आगळी, तेणेची ऐशिया कृपेची नवाळी, पावती झाली नवरत्नावळी, निजकर कमळी साईंच्या, गेले जातील कितीसे नव, परी हे दान अति अभिनव, की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईंची, आले सन्निध देहावसान, तरीही राखून अनुसंधान, 4 5ची सांगड घालून, आमरण स्मरण दिधले तिस, ऐसा दावून सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना, मात्र ग्रामस्थातील एका दोघांना बैसविताना देखिले, परी काही प्रेमळ भक्तांनी, हट्ट चिधरेला कित्येकांनी, जाऊ नये बाबांपासूनी, वेळ ती कठीण मानुनी, परी प्रसंगी अंतसमयी, पडेन काय मोहाचे अपायी, म्हणून या जाऊ जणू घाई घाई, अवघियाही दवडिले, निर्याण समय निकट अति, जाणून बुट्टी काकादिकांप्रती, बाबा वाडियात जा म्हणती, भोजनांती मग यावे, पाहून इतरांची ती व्यग्रता, बाबा दुश्चित्त निजचित्ता, जा जेवून जा आता, ऐसे समजता आज्ञापिती, ऐसे हे नित्याचे सांगाती, सखे अहर्निश निकटवर्ती, जरी मनाची दुश्चित्त वृत्ती, आज्ञेने उठती जावया, आज्ञा तरी नुल्लंघवे, वेळी सानिध्यही न त्यागावे, बाबांचे मनही न मोडवे, गेले वाडिया भोजना, भयंकर दुखण्याचे प्रमाण, कैसे जेवण कैसे खाण, बाबांपाशी गुंतले प्राण, विस्मरण क्षण साहेना, असो जाऊन जेवू बैसले, इतुकियात मागून बोलावू आले, अर्धपोटीच धावत आले, तव ते अंतरले भेटीला, आयुर्दाय स्नेह सरता, प्राणज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता, देह विश्रामता पावला, नाही पडून वा निजून, स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसा स्वहस्ते धर्म करून, केले विसर्जन देहाचे, समर्थांचे मनोगत, न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातोहात, ब्रह्मीभूत जाहले, घेऊन देहमायेची बुंथी, संत सृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती, तात्काळ समरसती अव्यक्ती, नटधरितो वेश नाना, अंतरी पूर्ण जाणे आपणा, तया अवतार्या परिपूर्णा, साकडे मरणाचे ते काय, लोकसंग्रहार्थ जो अवतरला, कार्य संपता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला, विग्रह स्वलीला धरिता जो, परब्रह्म ज्याचे वैभव, तया कैचा निधन संभव, निर्ममत्व जयाचा अनुभव, कैचा भाभव त्या बाधी, दिसला जरी कर्मी प्रवृत्त,
कधी कर्मे केली यत्किंचित सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहित तत्वे नाभुक्तम क्षीयते कर्म हे तो स्मृत्युक्त कर्माचे वर्म परिब्रह्मज्ञात्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्मची वस्तुमात्री क्रियाकारक फल जात हे तो अवघे प्रसिद्ध द्वैत तेही ब्रह्मविद ब्रह्मची मानित जेवी कारजत शुक्ती केवरी बाबांसारखी मायाळू जननी पडली कैसी काळाचे वदनी दिवसाग्रामी अंधारी रजनी तैसीच ही कहाणी झाली की आता हा अध्याय संपवू येथे राखू मासिक मर्यादेते अतिविस्तारे दुश्चित्तते ते ना तरी श्रोते पावतील पुढील अवशेष निर्याण कथा येईल यथाक्रम पुढे परिसता शरण हेमाडपंत साई समर्था पावला कृतार्था यत्कृपे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याण नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।